प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा। पक्षाला देण्यात आलेलं पिपाणी चिन्ह गोठवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडून मान्य। चिन्हाच्या यादीतून पिपाणी चिन्ह अखेर वगळलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकास कामांचं भूमिपूजन। काळाराम मंदिर परिसराची करणार पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक। मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरवणार। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर तुम्ही बघताय। दिल्लीच्या महिपालपूरमध्ये बॉम्ब सदृश आवाज ऐकू आलेले आहेत। महिपालपूर या भागात स्फोटाचे आवाज ऐकू आलेत। या घडीची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी दिल्लीच्या महिपालपूरमध्ये बॉम्ब सदृश आवाज ऐकू आलेले आहेत। म्हणजे बॉम्ब फुटल्यावर जसा आवाज येईल तसा मोठा आवाज झालेला आहे। दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। आवाज कशाचा होता याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। नवी दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला लाल किल्ल्याच्या परिसरामध्ये त्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्ट झालेत, घटनास्थळी दाखल झालेत। महिपालपूर हा परिसर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारले। प्रशांत, नेमकं काय घडलंय? दिल्लीच्या महिपालपूर रेडिशन हॉटेलच्या जवळ एक जोरदार आवाज ऐकू आला। त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत 9:18 तिथे दाखल झालेल्या आहेत आणि एका महिलेने हा कॉल केला होता की त्या महिलेने म्हटलं की जोरदार आवाज आलेला आहे आणि तो कॉल पीसीआरला दिल्यानंतर काही क्षणातच तिथे पोलीस दाखल झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। आणि सध्या आता दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो जो आवाज आलेला आहे तो डीटीसीच्या बसच्या टायर फुटल्यामुळे आवाज आलेला आहे। डीटीसीच्या गार्डने सांगितलं आहे। घटनास्थळावरती त्या डीटीसीचा ड्रायव्हर देखील उपस्थित आहे। कुठलीही पॅनिक होण्याची गरज नाही आहे। सामान्यपणे हे टायर फुटण्याची घटना असल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। म्हणजे घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। परिस्थितीच अशी आहे की दिल्ली ब्लास्ट झाल्यानंतर जर कुठलेही असे मोठे आवाज झाले तर लोक घाबरून जाऊ शकतात, पण पोलिसांनी हे स्पष्ट केलंय की अजिबात घाबरून जाऊ नका। महिपालपूर किंवा दिल्लीच्या कुठल्याही परिसरातले जे नागरिक आहेत त्यांनी टेन्शन घेण्याचं कारण नाहीये। एक टायर फुटल्याचा जो आवाज असतो सामान्य असते ही गोष्ट। रस्त्यांवरून जाताना अनेक गाड्यांचे टायर फुटतात, तसा टायर फुटला आणि त्याचा जरा मोठाच आवाज आला आणि त्यामुळे ही महिला घाबरली आणि तिने पोलिसांना फोन केलेला आहे। दिल्लीच्या महिपालपूर इथली ही घटना आहे। आपण पुढच्या बातमीकडे वळूया। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात मोठी बातमी समोर येते। प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। अजून एक मोठी माहिती दिल्ली ब्लास्ट प्रकरणातली ही मोठी माहिती आहे। आतापर्यंतची अत्यंत महत्त्वाची बाब प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ला उडवण्याचा कट होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। दहशतवादी मुझम्मिलनं जानेवारीत त्या भागाची रेकीही केली होती। त्यावेळी त्याचा साथीदार डॉक्टर उमर नबी सुद्धा त्याच्या सोबत होता असं समोर आलंय। मुंबईतील 26/11 सारखा दिल्लीत ब्लास्ट घडवण्याचा डॉक्टर उमरचा कट होता आणि म्हणूनच त्याने मोठ्या प्रमाणात स्फोटकं जमा केली होती असं दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या तपासातून समोर आलंय। 6 डिसेंबरला त्यांना हा स्फोट घडवायचा होता अशी माहिती समोर आली आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी हा जो डॉक्टर उमर आहे त्यालाच मोठा ब्लास्ट घडवायचा होता। जसा 26/11 मुंबईमध्ये घडवला तसा दिल्लीमध्ये मोठा ब्लास्ट घडवायचा होता। 6 डिसेंबरला हा ब्लास्ट घडवायचा असं त्यांच्या डोक्यात होतं, तसा त्यांनी प्लॅनिंग केलेलं होतं अशी माहिती समोर येते।
त्याआधी प्रजासत्ताक दिनीच त्याला खरं तर स्फोट घडवायचा होता। त्यामुळे जानेवारीमध्ये मुझम्मिल आणि उमर यांनी रेकी सुद्धा लाल किल्ल्याची केली होती अशी माहिती मिळते। ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, मोठी उपलब्धी असं म्हणावं लागेल। ज्यांना ज्यांना आतापर्यंत पकडलंय, ज्या 15-16 जणांची चौकशी सुरू आहे, त्यांच्याकडून वेगवेगळी माहिती पुढे येते, मग ती लिंक केली जाते, कनेक्ट केली जाते आणि त्या माध्यमातून ही मोठी अपडेट समोर आली आहे। तर दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेला ब्लास्ट दहशतवादी हल्लाच होता हे केंद्र सरकारनं स्पष्ट केलं। काल पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यात हे स्पष्ट करण्यात आलं, दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात स्फोटा प्रकरणात सरकारनं ही माहिती दिली। केंद्रीय कॅबिनेट नंतर पत्रकार परिषद घेतली, बैठक झाली आधी पंतप्रधानांच्या निवासस्थानी, त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यात ही माहिती दिली। तसंच केंद्रीय कॅबिनेटमध्ये देशातील महत्त्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेचा आढावा सुद्धा घेण्यात आल्याचं कळतं आहे। The country has witnessed a heinous terror incident perpetrated by anti-national forces through a car explosion near the Red Fort on the evening of 10th November 2025. The explosion resulted in multiple fatalities and caused injuries to several others. The cabinet pays its solemn respects to the victims of this senseless act of violence and conveys its heartfelt condolences to the bereaved families. The cabinet prays for the speedy recovery of all those injured and appreciates the prompt efforts of the medical personnel and emergency responders who have been providing care and support to the victims. The cabinet unequivocally condemns this dastardly and cowardly act that has led to the loss of innocent lives. हा जो उमर नबी आहे, डॉक्टर उमर नबी, त्याचा नवा व्हिडिओ समोर आलाय। उमर असफ अली याच्या रोडवर तो फिरताना सीसीटीव्हीत समोर आलाय। असफ अली हा रोड आहे जिथे फिरताना तो समोर आलाय। डॉक्टर उमर नबी ज्याचा या हल्ल्यामध्ये हा जो ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये मृत्यू झालाय, तो उमर नबी हा एका असफ अली रोडवर फिरत होता तेव्हाचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। साधारणपणे 200-300 हून अधिक सीसीटीव्ही रस्त्यावरचे चेक केलेले आहेत आणि कितीतरी तासांचा फुटेज चेक केलेला आहे हा ब्लास्ट झाल्यानंतर आणि त्यात हा आढळून आलेला आहे डॉक्टर उमर नबी हा असफ अली रोडवर फिरत होता, त्याचं सीसीटीव्ही समोर आलाय। तो या गाडीमध्ये होता ज्या गाडीचा ब्लास्ट झाला, त्याचं आणि त्याच्या आईचं डीएनए चेक केलं गेलं, त्यातून हे कळलं की हा डॉक्टर उमर नबी होता जो गाडी चालवत होता, ज्या गाडीमध्ये तो मेलेला आहे। दिल्लीत हल्ल्याच्या ठिकाणाहून 200 मीटर अंतरावर मानवी हात सापडलेला आहे। शौचालयाच्या छतावर तपासणी दरम्यान हात सापडलाय। स्फोटानंतर मानवी अवयव दूरपर्यंत फेकले गेले आणि तपासात हे समोर येत आहे। आसपासची घरं, त्यांची छतं, सगळे आजूबाजूचे रस्ते हे चेक केले जात आहेत। अत्यंत दुर्दैवाची घटना आहे, पण बाजूला असलेले जे शौचालय होतं त्याच्या छतावर एक हात सापडलेला आहे। आसपासची सगळी घरं, त्यांची छतं आणि आजूबाजूचा सगळा परिसर चेक केला जातोय आणि जे फॉरेन्सिकचे लोक आहेत ते हे सगळं तपासणी करून जे म्हणून मिळेल आणि ज्यातून म्हणून काही अधिक माहिती समोर येईल ते सगळं ताब्यात घेत आहेत। दुर्दैवाची गोष्ट 200 मीटर अंतरावर असलेला जो शौचालय आहे त्याच्या छतावर हा हात सापडलेला आहे, मानवी हात आहे। दिल्ली स्फोट प्रकरणात मोठा खुलासा समोर येतोय। I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं डीएनए रिपोर्टमधून समोर आलंय। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात तपास यंत्रणांना मोठं यश मिळालेलं आहे। सूत्रांच्या माहितीनुसार I-20 कार चालवणारा इतर कोणी नसून तो डॉक्टर उमरच होता। उमर नबी असं त्याचं नाव हे आता स्पष्ट झालेलं आहे, कारण ब्लास्ट इतका मोठा होता की त्या गाडीमध्ये, ज्या गाडीमध्ये ब्लास्ट झाला ती I-20 कार आणि आजूबाजूच्या अनेक गाड्या जळून खाक झाल्या आणि अक्षरशः लोकांच्या अवयवांचे चिंधडे उडाले। त्यामुळे डीएनएच्या माध्यमातूनच हे कळू शकणार आहे की कोण कोण होतं ज्यांचा यामध्ये मृत्यू झालाय। तसं डॉक्टर उमरच गाडी चालवत होता, त्याचा डीएनए चेक झाला, तो आईच्या डीएनएशी मॅच झाला आणि त्यानंतर याची पुष्टी मिळते की उमरचा या ब्लास्टमध्ये मृत्यू झालेला आहे। त्यामुळे हा आत्मघातकी ब्लास्ट होता। डॉक्टर उमरच्या आईचे डीएनए सॅम्पल्स आणि I-20 कारमधून मिळालेले हाडं आणि दातांचे सॅम्पल्स मॅच झालेत आणि त्यावरून यावर शिक्कामोर्तब झाले की डॉक्टर उमर यानं आत्मघातकी ब्लास्ट केला।
दिल्ली स्फोटाचं तुर्की कनेक्शन सुद्धा समोर आलंय। हे फार महत्त्वाचं आहे। आतापर्यंत आपण फरीदाबाद कनेक्शन, त्यानंतर जम्मू काश्मीर कनेक्शन, पुलवामा कनेक्शन असं सगळं तपासत होतो, पण आता दिल्ली स्फोटाचं तुर्की कनेक्शन समोर आलंय। पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अटकेत असलेले दहशतवादी आणि लाल किल्ला स्फोटाचा आरोपी डॉक्टर उमर तुर्कीतल्या एका हँडलरच्या संपर्कात होता। या हँडलरचं नाव आहे उकासा। उकासा हे कोडनेम असू शकतं असं सुद्धा यंत्रणांचं म्हणणं आहे। अटकेत असलेले दहशतवादी हे सेशन नावाच्या ॲपद्वारे या उकासाच्या संपर्कात होते असं कळतंय। हँडलरची लोकेशन तुर्कीतली अंकारा इथली दिसते आहे, म्हणजे अंकारा इथून तो बोलतोय असं कळतंय। सूत्रांच्या माहितीनुसार मार्च 2022 मध्ये भारतातून काही जण अंकार्याला गेले होते आणि त्याच काळात त्यांचं ब्रेनवॉश सुद्धा करण्यात आलं असा गंभीर संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केलाय।